वसईच्या वालीव परिसरात असलेल्या अंबिका ज्वेलर्स याच्या मालकावर काल एका चोराने प्राणघातक हल्ला केला होता आणि पोलीस याचा तपास करत होते. मात्र तब्बल 24 तासाच्या तपासानंतर गुन्हा शाखेने या चोराला बेड्या ठोकल्या आहेत. काल वाळीव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंबिका ज्वेलर्सचे जे ओनर आहेत त्याच्यावरती एक महिला आणि पुरुष त्यांच्या दुकानामध्ये आले होते आणि त्यांनी चाकूने त्यांच्यावरती हल्ला केला होता. प्रकारचा गुन्हा काल वाळीव पोलीस स्टेशनला दाखल होता. त्याच्यानंतर पुढे त्याच्यामध्ये गुन्हे शाखेचं युनिट 2 आणि युनिट 4 त्याच्यामध्ये समांतर तपास करत होते आणि तपासादरम्यान तेथील घटनास्थळाचे आसपासचे सीसीटीव्ही फुटेजेस आणि इतर टेक्निकल अनालिसिस वरून युनिट 4 चे पोलीस निरीक्षक बडाक आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्यातील आरोपी पुरुष आणि महिला यांना काल रात्री नाशिक येथून रेल्वे प्लॅटफॉर्मवरतून अटक केलेली आहे आणि त्यांनी जबरी चोरीच्या उद्देशाने सदरचा हा प्रकार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं. कारण काय होतं की एक लहान बच्चू सोबत होता, पत्नीला सोबत घेऊन गुन्हा करण्याचं कारण काय? आतापर्यंतच्या तपासामध्ये आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा उद्देश सदर दुकानामध्ये जाऊन लुटमार करण्याचाच होता. परंतु लहान मुलगा त्यांनी सोबत ठेवला होता. इतर कुठलेही मोबाईल त्यांनी सर्व बंद केले होते आणि आपण काय एकदा त्या घटनास्थळावरून पळून गेलो तर ते पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत असा त्यांचा एक गैरसमज होता. त्यांनी सर्व मोबाईल वगैरे सर्व बंद करून पुरेशी काळजी घेतलेली होती. हा प्रवेश केला होता, त्यांना आतमध्ये जाऊन नेमकं सोनाराशी कसं संवाद साधला आणि त्याने हल्ला करण्याचं कारण काय? प्राथमिक आतापर्यंतच्या झालेल्या तपासामध्ये आरोपीने दिलेल्या माहितीनुसार असं कळतं की हा पत्नीसह त्या दुकानामध्ये गेला. नंतर काही सोन्याचा आयटम घ्यायचा असं दुकानदाराला सांगितलं आणि तो दाखवत असताना पाणी पिण्यासाठी मागितलं आणि पाणी आणण्यासाठी ज्यावेळी ते आत गेले ज्वेलर तर त्याच्या पाठीमागे जाऊन त्यांच्यावरती चाकू हल्ला केला. हा जो आरोपी आहे हा याच्यावरती काहीतरी 3-4 लाख रुपयाचं कर्ज होतं, आर्थिक याच्यामध्ये होता आणि आपण अशा प्रकारचे काहीतरी रॉबरी किंवा हे केले तर आपल्याला आर्थिक लाभ होईल या दृष्टीने त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती दिली आहे. आरोपीचं नाव काय आहे आणि आरोपी कोण कोण आहेत आणि राहतो आणि काय काम करत होता? सध्या आरोपीचा आपण रेकॉर्ड वगैरे चेक करतोय. पूर्वी त्याच्यावरती काही गुन्हे दाखल आहेत का याची सुद्धा आपण माहिती घेतोय. आरोपी हा मूळ राहणारा जो आहे हा झाशी उत्तर प्रदेश येथील आहे आणि सोहेल खान असं त्याचं नाव आहे आणि सध्या तरी आपण रेकॉर्ड त्याचं चेक करतोय. पूर्वी आणखी काही अशा प्रकारचे गुन्हे आहेत का? पत्नीचं नाव त्याचं फिरदोस खान म्हणून. तो गावाकडे किराणा स्टोअर चालवतो छोटं एवढं. इथं कुठं राहत होता आणि कधी आला होता? इथं पूर्वी तो कोरोनाच्या पूर्वी 14 ते 19 आपल्या इकडे राहत होता आणि ते बल्बचे होल्डर तयार करण्याच्या छोटं काम तो करायचा. नंतर कोरोनाच्या पिरियड मध्ये पूर्ण फॅमिली युपी मध्ये शिफ्ट झाली. काल यांनी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस हा कशा पद्धतीने गेला, कुठून म्हणजे नाशिक पर्यंत हा कसा पोहोचला आणि तो कुठे जाणार? घटनेच्या अगोदर तो 3-4 दिवस पूर्वीच इथं येऊन थांबलेला असल्याचं त्यांनी माहिती दिली. घटनेच्या पूर्वी सुद्धा 1-2 वेळा त्यांनी त्या दुकानाच्या आसपास येऊन रेकी केल्याचं तो सांगत आहे आणि घटना केल्यानंतर तो इथून वेगवेगळे वाहन वापरून रेल्वे स्टेशन वरून तो युपीला जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसला होता. चोरी झाला होता याच्यामध्ये आणि ज्या गाडीचा वापर झाला होता ती गाडी कुणाची होती? घटनास्थळावरून चोरीला काही आयटम गेलेत का अजून त्याचा तपास चालू आहे. ते जखमी आहेत त्यांच्याकडून डिटेल आपण माहिती घेतोय आणि त्याने गुन्ह्यामध्ये जे वापरलेली गाडी आहे ते एका ठिकाणाहून त्यांनी किरायाने घेतल्याची माहिती आपल्याला आहे. तर पोलिसांनी कसं शोध लावला याचा? पोलिसांनी गाडीचा नंबर सीसीटीव्ही फुटेजवरून प्राप्त केला. नंतर त्या गाडी मालकाशी संपर्क केला आणि मग पुढून तिथून सगळं टेक्निकल सर्व्हेलन्सवर ईपीआय गांगुर्डे आणि त्यांच्या टीमने पुढे वर्कआउट केलेले. गाडीमध्ये ड्रायव्हर होता काय? स्वतः गाडी ड्रायव्हिंग करत होता. गाडी भाड्याने? हा, सेल्फ ड्रायव्हिंग साठी ज्या भाड्याने गाड्या देतात त्याच्या प्रकारची ती गाडी. इंजिन त्याची आता प्रकृती कशी आहे? इंजुर्ड वरती सध्या उपचार चालू आहेत आणि आम्ही डॉक्टरांच्या सुद्धा संपर्कात आहोत. चोर हा सर्वसाधारण असून त्याने आपल्या परिवारासोबत चोरीचा डाव आखला होता असं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. सध्या हा चोरटा पोलिसांच्या ताब्यात असून अधिक चौकशी सुरू आहे.
मी तनया मालणकर, आपलं महानगर नालासोपारा.